तेही एन्जॉय करतात तिकडे. तर जाऊया मैदानावरती. पहिला चेंडू कडसुंडी संघाकडून गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आयुष. गौरव गोसाळसाठी पहिला चेंडू होता. सुरेख फटका. चेंडू जातो जमिनीला घासत पुसत सीमारेषा पार. रस मिळती 4. चेंडू झालाय फरार. आलेला हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली. ओपन झाली 4 आकड्यावरती. यश रोहित. गौरव रोहित ही जोडी आपण पाहतो आणि गाण्यांच्या मध्ये ऐकलं तुम्ही. फेमस जोडी आहे. दुसरा चेंडू. हाईट चेक करायची. ओके. सुरेख फटका. या इनिंगचा आपण पाहतो. बिग 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 विकेट. झटका क्रमांक 1. आपण का भेटला नाही वाईट या कसा भेटला नाही. यश खूप विचार करत असतो ना. पण समालोचकाचं काम असतं ते सर्व सविस्तर सांगणं. सविस्तर सांगणं असं असतं का जेव्हा फलंदाज बॅकफूट असतो पंच करता प्रयत्न करत असतोय. रिव्हर्स अटेंड करतो फलंदाज. रिव्हर्सच्या वेळी फलंदाज उभा कधीच नसतो. तो बॅक झालेला असतो आणि चेंडू जेव्हा समोरून निघतो तो विचारपूर्वक त्या ठिकाणी दिला जातोय. आणि रोहित त्याच पोझिशन मध्ये होता. त्याच्यामुळे तो चेंडू त्याला 1 बाउन्स भेटला. पण एक भीती राहिली आता गोलंदाजच्या मनामध्ये. जर दुसरा बाउन्स असं टाकला तर ही भीती असते. मागे बघितलंय गोलंदाज लगातार त्यांनी 2 फेकले तरी तो घाबरला नाहीये. 2 नो दिले मी या अगोदर आपण मॅचला पाहतो. चला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर झालाय. क्रमांक 3 वैभव. 1 डाऊन ला खूप महत्वाचं स्थान असतं. 1 डाऊन. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पण या ठिकाणी पंच सांगतात खूप बाहेर चेंडू आहे. खराब चेंडू. स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव. फोकटची धाव. धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. 5 धावा धावफलकावरती आहेत. अफलातून पाहतो अजूनही जे प्रेक्षक मायबाप एन्जॉय करतात ना ते खूप महत्वाचे. इथे पुन्हा एकदा दुधारी तलवार. लगा तो तीर नाही तो हम सुबे सुबे फकीर. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय. आता टेन्शन. आता गारवा जाणवणार नाही. आता गरमी जाणवेल कारण उन्हाचं आपण पाहतो. कौलं ऊन आहे. जरूर पुढलेचा चेंडू. डॉट चेंडू आपण पाहतोय आणि जरूर मालकर साहेब कौला उन्हाचा जरूर स्वाद घ्या. कौला उन्हामध्ये जा. ज्याचं कमजोर असेल ना म्हणजे अंग शरीर त्यांनी कौला उन्हामध्ये जायचं असतं. लहान पोरी लहान मुले आपण पाहतोय ज्यांना त्रास असतो त्यांना कौल्या उन्हामध्ये बसवतात. इथे ओरपी चेंडू
पॉइंट लिडर मध्ये शतरक्षक आहे, स्वतःला सावरला. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो. धावसंख्या वाढायला पाहिजे. अजूनही आपण पाहतोय 3 सामने अजून आहेत ते शेवटचे. याच्या अगोदर अजून एक सामना आहे, म्हणजे सामने काय संपत नाहीयेत. दोन दोन ओव्हरच्या मॅच, 12 चेंडू, एखादा मोठा चौकार षटकार चौकार जरूर येतोय. प्रयत्न गौरव दादा भरपूर करतो रे, पण काय करणार. रात्रभर आहे ना ऑनलाईन बॅटरी ठेवली ना गाडीमध्ये, गाडीमध्ये लाईट चालू ठेवल्यानंतर काय होतोय, बॅटरी उतरते ना 4 व्हीलर मध्ये लाईट चालू ठेवल्यानंतर. तशी रात्रभर यांची लाईट चालू आहे, त्यामुळे सर्वांची बॅटरी डाऊन आहे. चला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्क वरती मयुरेश. इथे सुरेख फटका टॅप केला. चेंडूला स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, जमिनीला घासत चेंडू निघालाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आलाय. सुंदर चौकार. थांबवू शकतात आपण कार्य सर, हा गाणं लगेच थांबवू शकत ना, डीजे मास्तरने बंद केलं तर ठीक आहे. इथे पुन्हा एकदा पाहतो कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेजवळ. 10 मिनिटे 4 इथे आला चौकार. मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक इथे पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 1 पाऊंड चेंडू उचलला जातोय. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या अग्रेसर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावरती. चला थोडस फास्ट घ्या, आता प्रत्येकाच्या घरून कॉल यायला लागले. रात्रभर हायच कुठे तू. उर्पेच इथे एक धाव, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. इथे चांगला क्लॅरिशन बघा, फलंदाज बाद होतोय. नाही पहिले असत ना टेप मध्ये कॅसेट गुटल्यानंतर असाच आवाज यायचा. इथे सुरेख फटका, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार, नाही होणार. मध्ये कॅसेट गुटल्यानंतर असाच आवाज यायचा. काही खेळाडू ते सुस्ती उडून घ्या, 2-3 जणांना सर्वांनी सुस्ती उडून घ्या. बाकीचे झोपले त्यांनी या लगेच घरून.
गौरव प्रयत्न भरपूर केले गौरव, पण हवेमध्ये एवढी नमी आहे ना, तो वजन चेंडूचा झेलूच शकत नाही बाहेर ना. खरं सांगतो, कारण तो वेल असते, एक सायंकाळची वेळ असते, एक मॉर्निंगची वेळ असते, एक मध्यरात्रीची वेळ असते. त्या वेळेमध्ये ना कार्यक्रम आखणं खूप कठीण असतो, कारण चेंडू बाहेर जायतच नसतो. उर्फी चेंडू पुन्हा इथं पाहतोय, हा अकलेचा बुद्धीचा वापर आहे बघा. कॅप्टन मैदानात गेला आणि तिथे कॅप्टनने चौकार ठोकलाय. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. 20 धावा आहेत, 21 धावांची गरज. साठी लगेच पाचगाव टीमचा कॅप्टन आणि टेंबरे टीमचा कॅप्टन पण टॉस साठी या. टॉस साठी या टेंबरे टीमचा कॅप्टन आणि माझगाव टीमचा कॅप्टन. परंतु आपण धावसंख्येची गरज आहे करसुंडी टीमला. 21 धावा करायच्यात अगदी 12 बॉल्स मध्ये. 21 धावसंख्येचं टार्गेट आहे. त्यानंतर मॅच असेल माझगाव त्यांच्या विरोधात टेंबरी. चला टॉस साठी लगेचच या. एकवीस धावसंख्येचा आता पाठलाग करायचा करसुंडी टीमला, परंतु पाठलाग केला जाईल का ते पाहिलं जाईल. कारण चला बॅटर लगेचच पाठव मैदानाच्या आतमध्ये करसुंडी टीम. विनंती असेल टॉस साठी या माझगाव आणि टेंबरे टीमचा कॅप्टन राज टोंबरे लवकरात लवकर या. 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज. डे नाईट डे शुभम म्हात्रे यांनी सांगितलं ही स्पर्धा या दिवसामध्ये पुन्हा एकदा पदार्पण करते, परंतु षटकार काय अगदी संदीप सर तो पाहायला मिळाला नाही. तर षटकार रात्रीपासून वाट पाहिली, तो षटकार तो आला नाहीये. म्हणजे ते स्वप्नच राहील जे ऐकायचं होतं ते. टॉस या ठिकाणी केला जाईल. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा लवकरात लवकर करसुंडी टीम. विनंती असेल मनीष बारसकर आणि त्याच्या समवेत सूरज सालवी या बस एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये करसुंडी टीमची दाखल झाली. 21 धावा करायच्यात आता दुसऱ्या सत्रामध्ये करसुंडी टीमला, परंतु मनीष बारसकर सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. कारण आपण पाहिलं 2च ओव्हरची मॅच आपण पाहायला गेला. 12 बॉल्स मध्ये 21 धावा करायचे. शेवटच्या बॉल वरती आलेला चौकार. मोमेंटम आता सावरल टीम कडे. टॉस जिंकला विलास पाटील माझगाव टीमनं. नेक्स्ट मॅचचा टेंबरी त्यांच्या विरोधात माझगाव अशी बॅटल पाहायला मिळेल. मैत्री चषक 2025 आपण पाहतोय माझगाव वारद आयोजित ही स्पर्धा. चला लगेचच मॅचला सुरुवात करा. आता मनीष 21 धावसंख्येची गरज. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज पहिलाच सागर यांना आपण पाहतोय. सागर अगदी पहिल्या षटकासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. चला मनीष स्पीडअप करा. आता चला फील्ड सेटअप झाली आहे. मॅचला सुरुवात करा लवकरात लवकर. 21 धावा धावफलकावरती आपण पाहायला गेला. प्रथम सत्रामध्ये आपण पाहायला गेला 20 धावा लागल्या. 21 चा पाठलाग आता करसुंडी टीमला करायचं. सावरोली करसुंडी एकाच रूट वरती असणारी 2 गावा आणि आपण पाहिला त्यांच्यामध्ये चांगली बॅटल पाहायला मिळेल. मनीष बारसकर स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती सूरज सालवी. 2 आक्रमक बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आता सागर आपण पाहतोय. करायचे 12 मध्ये 21. मॅचला होते सुरुवात.
पहिल्याच बॉल वरती दांडी गुल केल्या सागरनं. यस, या बॉल वरती बीट झाले मनीष पारिस्कर आणि यावेळेस पहिलाच विकेट डाऊन होतोय. पहिला झटका बसतोय खरसुंडी टीमला मनीष पारिस्कर रूपात. आता आपण पाहायला गेलं पहिलं विकेट डाऊन झालं पहिल्याच बॉल वरती मनीष पारसकरला आता नाराज होऊन यावर स्पर्धा स्वतःवरती नाराज जरूर असं, परंतु विनाट नंबर 3 वरती महेश भोड आणखीन एक दर्जेदार आणखीन एक मल्टी टॅलेंटेड खेळाडू खरसुंडी टीमचा एक चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटच्या 11 बॉल आता 21 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. अद्यापही मैदानाच्या आतमध्ये सागर पहिल्याच बॉल वरती बेगाना फेकला. ईशानचा वेध घेणार तो बॉल आपण पाहिला आणि पहिल्याच बॉल वरती बीट केला मनीष पारसकरला. ती विकेट मैदानाच्या बाहेर आली आपण पाहायला गेलं. अडचणीमध्ये वाढ केल्या. सुरुवातीमध्ये आपण पाहायला गेलं पाकपुटला ढकलण्याचा प्रयत्न यावर दिसतोय सावळे टीमच्या सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून. मयुरेशसाठी आडवा वाटणं कुठना टेक तमाशा देख, पण तो तमाशा झाला मयुरेशचा. बस कमालीचा बॉल टेक ऑफ केला. बॉलला टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला सरळ विसावला कीपरच्या हातामध्ये गौरव घोसाळकर. आपण पाहिला अगदी ईशानच्या मागे आपण त्यांना पाहतोय. दोन अगदी निर्धाव चेंडू आलेत. आता शेवटचे 10 बॉल आणि करायचे 21 धावा. 10 बॉल 21 धावा. इक्वेशन तुमच्या समोर आहे. सागर गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज वेगवान बॉल होता. अलंग द कार्पेटला फटका खेचलाय. डीप कॉर्नरला रोहित पाडगे या बॉल वरती येतील. रन मशीन सावरोळी गावाची मिस्टर KPL खालापूर प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिला मॅन ऑफ द सिरीज हा खेळाडू ठरला होता. सातत्यानं त्याचा खेळ आपण पाहतोय आणि याबस एक धावास मयुरेशला प्राप्त होईल. शेवटचे आता 9 बॉल बाकी आहेत आणि करायच्यात 20 धावा. इक्वेशन आपण पाहायला गेला आता सूरज सालवी स्ट्राइक एंड वरती येतील. शेवटचे 9 बॉल आता करायचे 20 धावसंख्येचा पाठलाग खरसुंडी टीमला. यावेळीचा बॉल वेगवान पुन्हा लेनचा शिराचा वेध घेणा बॉल आपण पाहिला वेगानं फेकला होता, परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येईल आणि परंतु धावा येणं गरजेचं आहे खरसुंडी टीमसाठी. शेवटच्या आता 8 बॉल बाकी आहेत. करायचे आहेत 19 धावा. 8 चेंडू 19 धावा. अगदी आव्हान कठीण नाही आहे, कारण मयुरेश भोड जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत सूरज साळवी मैदानाच्या आतमध्ये हे आव्हान हे इक्वेशन देखील कठीण नाही आहे खरसुंडी टीमसाठी. शेवटचे 8 बॉल करायचे 19 धावा. सागर याबतचा बॉल वेगवान होता. स्वतःवरती नाराज प्लेन मिस अगदी आपण पाहायला मिळाले मयुरेश भोईड या बॉल वरती. शेवटचे आता 7 बॉल करायचे 19 धाव संख्या. विनिंग इक्वेशन आपण पाहिलं. शेवटचे 7 बॉल 19 धावा. निर्णायक बॉल असेल मयुरेश भोईड यांना देखील माहिती आहे. या बॉल वरती मोठा आगावच फटका खेचला आक्रमण केलं तर नक्कीच इक्वेशन थोडं मायनस होईल. आक्रमण थोडं आपण करणं गरजेचं होतं. इक्वेशन मायनस होईल. रोहित पाडगे प्रयत्न करतात परंतु आपण पाहायला गेल अगदी या बॉल वरती काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण यावंच पाहायला मिळालं. आपल्या टीम साठी रोहित पाडगेने धावा वाचवल्या आणि या बॉल वरती धावा आल्या फक्त 2 आणि आपण टीमचे टोटल जाऊन पोहोचले 4. चेक करायचा प्रयत्न करतात परंतु आपण पाहायला गेल ऑर्डर चेक केलं जाईल. यस सेफ धावा वाचवल्यात रोहितनं. 2 धावा त्या शेवटच्या बॉल वरती येतील. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि करायचे आहेत 17 धावा. 6 चेंडू 17. नेक्स्ट मॅच माझगाव त्यांच्या विरोधात टेंबरी माझगाव टीमला टॉस जिंकलाय. आपण लगेचच ही मॅच जशी संपेल ना आपण तयार राहायचा. सहा बॉल शेवटचे बाकी आहेत. 17 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वैभव मेहतर यावर दाखल झालेत. चला स्पीडअप करा. सावरी टीम विनंती असेल स्पीडअप करा. 6 बॉल्स मध्ये आता 17 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहायला गेलं सूरज सालवी जो आक्रमक बॅटर आहे त्याला आता आक्रमण करावं लागेल. मयुरेश भोईडनं अगदी शेवटच्या बॉल वरती प्रयत्न केले पण त्यापेक्षा एफर्ट्स रोहित पाडगेचे यावच कंबालीचे पाहायला मिळाले. यावरचा बॉल टप्पा पडला. डीप मध्येच राहिला बॉल. वैभव मेहतरचा आपण पाहायला गेला शेवटचे 5 बॉल आता करायचे 17 धावा. वैभवचा बॉल आपण पाहिला टप्पा पडला खालच्या दिशेने राहिला आणि सूरज या बॉल वरती बीट झाल्या.
शेवटचे 5 बॉल आणि गरज आता 17 धावसंख्येची. होप शाबास सोडल्या नाहीत करसुंडी टीमला. त्यांना माहिती आहे त्यांच्या बॅटरवरती त्यांना अगदी विश्वास आहे. सूरज वरती विश्वास आहे, मयुरेश वरती विश्वास आहे. पण तो विश्वासाला सार्थ ठरावं लागेल, कारण आता नाही तर कधीच नाही. कारण जो जिंकेल तो नक्कीच टॉप 3 मध्ये प्रवेश केला. बॅटची लिडिंग एज त्या विपरीत अगदी हिट विकेट यावेळेस पाहायला मिळेल. विकेट अनदर डाऊन. यस, संतुलन बिघडलं आणि तिथं सर्व काही संपलं. सूरजला परतावं लागेल आता तंबूच्या दिशेला. धावसंख्येची गरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगदीश चालके आपण पाहायला गेलो एक चांगले समालोचक आहेत. आणि आपण पाहिलं त्याचबरोबर आपण पाहिलं करसून टीम सातत्यानं आपण खेळ करताना पाहत असतो. ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सूरज सालवी यावेळेस त्यांचा बॅलन्स बिघडला. ईशानवरती ते जाऊन आपण पाहायला गेलं हिट झाले आणि हिट विकेट मैदानाच्या बाहेर. शेवटचे आता बॉल बाकी आहेत 4 आणि करायच्यात 17 धावा. शेवटचे 4 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे हा बॉल निर्णायक असेल. या बॉलवरती आक्रमण होणं गरजेचं. जगदीश चालके यांच्या माध्यमातून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झालेत. वैभव मेहतर आपण पाहतो ट्रॅक वरती गोलंदाज अवस्थावर 4 चेंडू 17. यावेळेचा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फक्त स्टीअर केल्या बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक पोस्ट सिंगलला केलं, डबल मध्ये करणं थिअरीचा प्रयत्न होतोय, परंतु यावेळेस रनआउटची संधी आहे. बॅटर असतील आउट. यावेळेस आता शेवटच्या 3 बॉल आणि करायच्यात 15 धावा. चला लगेचच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 3 चेंडू आता 15 धावसंख्येची गरज आहे. अद्यापर्यंत आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या थिअरीच्या नादात. त्यावेळेस बॅटर आउट झाले जगदीश चालके. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले प्रेम दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 बॉल आणि आता करायचे 15 धावा. 3 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश भौड त्यावेळेस ट्रॅक एंड वरती आहे. ते बेनिफिट असेल बॅटिंग करणाऱ्या खर्चुनी टीम साठी. शेवटचे 3 बॉल 15 धावा. इक्वेशन आपण पाहायला गेलं तुमच्या समोर वैभवने आज कमालीची गोलंदाजी केली. पहिला गोलंदाज सागर त्याने देखील कमालीची गोलंदाजी सावरी टीम साठी यावेळेस केली. परंतु आता 3 चेंडू 15 ची गरज आहे. यावेळेस बॉल साठी कुळा टप्प्याचा होता. चॉप केला बॉलला समोर दिशेने एकच सिंगल डबलचा प्रयत्न होता. यास 2 धावा कंप्लीट होती. शेवटचे आता 2 बॉल बाकी आहेत आणि करायच्या 13 या धावसंख्येचा पाठलाग. 2 चेंडू 13. आपण पाहिलं 2 लिगल डिलिव्हरी 2 षटकार जरी आले तरी सामना जिंकू शकते. आपण सहज पद्धतीने फिल्डिंग करणारी सावरल टीम, परंतु करायच्या 2 मध्ये 13. चला स्पीड अप करा सावरल टीम. शेवटचे 2 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. चला माझगाव टीम आपण लगेचच जर फिल्डिंग असेल तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण तयार राहा जशी मॅच संपेल. यावरचा बॉल आणखीन एक कोवळ टप्प्याचा डेप्थ ऑफ द क्रीज राहिला होता. वैभव मेहतर त्याची ओळख आहे आणि त्याने सातत्याने ते सिद्ध केलं. आता औपचारिकता बाकी आहे. शेवटचा 1 बॉल आता गरज आहे 12 धावसंख्येची. जवळजवळ आपण पाहायला सामना जिंकला अगदी सावरल टीमने, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत अवश्य मॅचचा रिझल्ट नक्कीच आपण सांगू शकत नाही. यस प्रेमचा आपलातून फटका. यस बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार आलाय षटकार, पण षटकाराला झाला बराचसा उशीर. चला माझगाव टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि दोन्ही टीमला विनंती असेल अगदी सावरल टीम आपण मैदानात मॅन ऑफ द मॅच या मॅचचा यस वैभव मेहतर ठरतात.